बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेलसमोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायत उपसरपंच पदावर अमोल बाळासाहेब सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र वाकचौरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर सरपंच लताबाई एकनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 12 जून रोजी ग्रामपंचायत सभागृहात बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत 17 सदस्यांपैकी एकूण 13 सदस्य उपस्थित होते. निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख अमोल बाळासाहेब सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अशोक अडसरे यांनी काम पाहिले. याप्रसंगी सरपंच लताबाई एकनाथ सोनवणे, नवनिर्वाचित उपसरपंच अमोल बाळासाहेब सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य झुंजार देशमुख, योगेश जहागीरदार, रवींद्र वाकचौरे, किशोर बागुल, संजय ढोले, सविता जगताप, सोमनाथ रोकडे, मंदाबाई धनगे, रेखा पवार, कविता कचरे, वैशाली शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आज आमचे मित्र रवी भाऊ यांनी रोटेशन प्रमाणे त्यांचा उपसरपंचाचा राजीनामा दिला. त्यानंतर माझी आज उपसरपंचपदी नेमणूक झाली. मी आमच्या सर्व मित्र परिवारांचे तसेच सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आलेले सर्व ज्येष्ठ, त्याच्यामध्ये पूर्ण सुनील भाऊ असतील, जनार्दन पागिरे असतील, वडाळकर असतील, त्याच्यानंतर माननीय ढमाले मामा असतील, किसन काका असतील, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व मित्र परिवारांचे मी माझ्या मनापासून मी त्यांचे पूर्ण अभिवादन करतो. मी पुढच्या माझ्या या कारकिर्दीमध्ये अंदरसूल गावाचा ज्याप्रमाणे आज 4.5 वर्षापूर्वी जो विकास झालेला आहे त्याचप्रमाणे मी सर्व सदस्यांना साथीने घेऊन मी गावाचा विकास करील, ग्वाही देतो. नमस्कार. आजच्या उपसरपंच निवडीसाठी जे आमच्या ठरल्याप्रमाणे गटाने जो निर्णय घेतला होता रोटेशन पद्धतीने सरपंच निवड करण्याबाबत पहिल्या सरपंचाने राजीनामा दिले, त्याप्रमाणे मी हसी हसून घेऊन चांगल्या वातावरणात राजीनामा दिला आहे. कोणाचा दबाव खाली न येता आणि अमोल भाऊंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.